मित्रांनो, आज जो व्हिडिओ पाहणार आहे ते पाहून तुमच्या या व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी जो पुरावा दाखवणार आहे ते पाहून तुमचंही रक्त सळसळेल। दिल्लीत आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय बीतते? 200हून अधिक मुलं रक्ताळलेले आहेत। पण थांबा मित्रांनो, हा फक्त लाठीचार्ज नव्हता, हा एक भयंकर कट कारस्थान होता। तुम्हाला वाटते विद्यार्थी हिंसक झाले होते, तर थांबा मित्रांनो, हे ऐका आता। आंदोलनाच्या जागेवर रात्रीच्या वेळी दगड आणि फुटलेल्या काचांनी भरलेला ट्रक आणून उभा केला होता। तसंच आधीच तोडफोड झालेल्या गाड्या तिथे आणून ठेवल्या। कशासाठी आणि का? जेणेकरून या विद्यार्थ्यांना गुंड दाखवता यावं। आणि सर्वात मोठा पुरावा काय आहे? काही व्हिडिओमध्ये स्वतः पोलीस गाड्यांच्या आणि बसच्या काचा फोडताना दिसत आहे। विचार करा, ज्यांनी सुरक्षेची जबाबदारी घ्यायची तेच गाड्या फोडतायत, जेणेकरून विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करता यावे। इतकंच नाही, या आंदोलनात पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केलाय, याचा स्पष्ट व्हिडिओ समोर आलाय। आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा कन्फर्म केलंय की विद्यार्थ्यांच्या अंगात शिरलेले छर्रे पॅलेट्स गनचेच आहेत। उद्या जर अशाच लोकांपैकी कोणी मोठा अनुचित प्रकार घडवला तर जबाबदारी कोण घेणार? पोलीस घेणार की सरकार घेणार? मित्रांनो, हे मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे। मित्रांनो, हा कट जर तुम्हाला मोडायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।